दिसल. ह्या बोटीतनच सगळं काशी ह्या बोटीतनच बघायला होणार आहे. काशी विश्वनाथचं दर्शन आहे ना, ही आहे मित्रांनो काशीचा नजारा. इकडून असं दिसतं, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल. हर हर गंगे. 24 तास मध्ये जायचं काशी. 30 ठिकाण तिथं जास्त आहे. 1 2 3 4 5 6 खाली. चला 100 रुपये संपलं. सगळ्यांची उतरायची बारी आली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपलं 7 ज्योतिर्लिंग पूर्ण झालं. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे. का होणार आहे माहिती का? आता मी सध्याला कुठं आहे? काशीच्या ठिकाणीच येत आहे ना, मुक्काम केला एकदम मस्त मध्ये. काय झाला बरं का थोडा खर्च, पण रात्री गाडी प्रवास करून आणतो. अक्षरशः कालच्या व्हिडिओमध्ये शेवट तुम्हाला कळतंय की मी कुठं पोचलेलो असतोय. 12:30 1 वाजले. जागाच सापडा ना कुठं. काय सांगायचं, तिकडे भेव वाटायचं कुठं इकडे तिकडे झोपसतोर. म्हणलं आजचे दिवस जाऊन दे, पैसे थोडं जाऊन दे 500-600 रुपये, पण डोक्याला ताण नको. मग गेलं मला 700 रुपये, जाऊन द्या एवढी बार 200 रुपये जास्त गेलं. 500चं गणित असतं, 400-500 खोली मिळावं. पण काय झालं, इथं बिगर नॉन AC खोली नव्हत्या. त्याला म्हणलं AC सुद्धा लावू नको बाबा, AC सुद्धा लावू नको, बंद कर. मग त्यांनी काय केलं, AC बंद केली आणि मला खोली दिली एकदम मस्त मध्ये. नाही तर 1,500 बनायचा बाबा. म्हणलं पडून रस्त्यावर सकाळपर्यंत दे. काशी विश्वनाथचं दर्शन तुम्हाला घेतलं आत, म्हणजे लय इथं टाईट विषय. पण बघू इथलं मणिकरण, बाकीचं घाट आहे तिथं लय, ते धावतो. रात्री जिथं थांबलो ती ही बुळी गाडी तिथं लावली. आणि ह्या बुळी तिथं सगळ्या आंघोळी म्हणलं आल्यावर करू, थोड्या वेळाने करू. सकाळ जरा फिरून येतो घाटावनं, कुठं काय चाललंय नेमकं. अरे नाही मेरे पास कुछ. बुळीतनं 12:30 वाजता एक जण भेटला. अरे हे कुठं होय हो, मी तर इथंच हुकायला लागली. आईला इथं हुकतं बरं का. कुठं माहिती आहे का? काशी विश्वनाथला इकडं जायचं होतं, शिकडून आलो होतो. आईला हुक माझंच मला लेक्शन मी शेंड केलं ते थांबलो. नाही तर हुकतंय म्हणा. काय तुम्हाला सांगायचंय हो का, अशा बुळी ते सगळ्या ह्यातनं गाडी आणली. त्या व्हिडिओच्या नादात हुकलो बिकलो तर बुळच गावत नाही. म्हणजे इतका कठीण विषय. काय लाईन लागली काय? हे लाईन केस आहे. काशी विश्वनाथ दर्शन बघा म्हणजे किती जवळ थांबले. बघाय गर्दी मित्रांनो, तिथं कमालच झाली गर्दी. मी आधी खाली जातो ना तिकडं, कारण मी आहे पारोसा. खाली गेलेलं चांगलं. मंदिराकडे थोडं दुपारनंतर उन्हाचं जातो म्हणजे गर्दी कमी राहते. तिकडं तर पॅक झालंय अयो. पण ही काय होतं, गाड्या भरून येतात ना. जांभळ खाली गंगा नदी आहे. गंगा नदीचं दर्शन घेऊ आणि मस्त मध्ये मंदिराकडे जायला बाबा. किती लांब लाईन लागली इकडे. अवघडच आहे. थोडं पुढं आलो, दशाश्वयम घाट. तिथला हे नजारा आहे. काहीतरी काम चाललंय असं. वाराणसी. ओके चला घाटाकडे जाऊ आता. मला तर इथून खालीच जाता गंगा नदी आहे. दो पहिया वाहन. इथं आलो घाटावर. मग असे नाव दावलं होतं तिथं. आरती मला वाटतं इथं असते का कुठं असते काय माहीत नाही. बघू आपण, शोध लावू संध्याकाळ. असा नजारा आहे.
पाणी आहे की गंगा नदी. इकडं आल्यानंतर हो का ही काशी म्हणायचं. हीच ती काशी. इकडं बोटिंगच झालंय आता. काय हे सगळं कडक कोण आहे इकडे. एकदम कडक आणि कडक. आंघोळ केली नाही आता थोडी इथे नदीत आंघोळ करतो. हो राड आहे इकडं हीच आवाज इथं उगम होत ना तिथनं मी जाऊन आलोय. जिथं नद्या उगावतात तिथनं आलोय त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आंघोळ नाही केली तरी जमते. राड आहे ना जरा फुलं पडल्यामुळे सगळं. आता ही काय झालंय गंगा मायाच्या कडेने सगळं बरं पडेल ना. मी इकडं आलो तिकडं जातो कुठं काय तरी ही सिलेक्ट टायमिंग आहे वाटतं. लय गर्दी नसते म्हणते. घाम येतो घाम येतो आता सुद्धा घाम पडतो. नशीब मी आंघोळ करून आलो नाही तर मला लय म्हणले असते इदी बरंच काय असतं त्यांचं. माणसं जायचे ते कुठे जायचं ते हुडकायचे मला. लांब आलो आहे ना तिथे काय गाव नाही मला. माणसं जायचे ते घाट कुठे काय ते पोर तिकडे घ्यायला तिकडे घ्याय म्हणते त्या तिकडे काही गेलं जातोच पण तोंड डोसायचं नाही तिकडंच जातो आला. तिकडे तर काय धोर वगैरे काय इकडे बी धोर निघा नाही. धोर निघाल्यावर कळलं असते का इथं माणसं जायचं कसं करावं ना. 100 रुपये घेताय ती बोटीत आलो सगळं दावल म्हणलं चलो. आंघोळ नाही नसू द्या नाही काय अडचण. घाम येतो इथं. पैसा भेट चला बोटीतनं ठरवू म्हणजे गावल नेमकं. 100 रुपये जातील जाऊन द्या. इतक्या लांब आलोया. ये हा असा जी काळा पडलोय बसतात. जॅकेट पहिनलंय काहीच टेन्शन आहे. जॅकेट का पेनावं लागतं तर तुम्हाला तर माहिती आहे ॲक्सिडेंट होत्यात बराच काय लफडा होतोय. नावा ही पलटी झाल्या माणसं मारतो ज्यांना पवा येत नाही त्यांनी असं जॅकेट घातलं ती तरंगते तिथं दिसते ती बुडून देत नाही. हा विषय सगळीजण घालायला लागली. आंघोळ करावंच लागेल. बघू करू आंघोळ हिथंच करू. हे इकडला नजारा सगळीजण अशी पावती दिली आणि सगळं घाट आहे इथं. बोटीनेच बघायला सोपं आहे घाट. चालत बघण्यापेक्षा बोटीने आपण पाहू शकतो. आलं का लक्षात. असं बोटीतनंच सगळं काशी ह्या बोटीतनंच बघायला होणार आहे. काशी विश्वनाथचं दर्शन आहे ना तुम्हाला होऊ शकत नाही. मी साईडला दावीलच तिथं थोडं आसपास पण आतमध्ये तिथं असली सिस्टीम बेकार आहे की मोबाईल अलाउड हा नाही. पण पूर्ण काशी तुम्हाला ह्या बोटीतनं बघायला होणार आहे. बोट निघाली सगळी बसल्या सगळी सज्ज झाली तिची. तुम्हाला जाऊतो ना हां ओके. हे आपल्याला सगळं असं घाट आहेत ना आता पूर्ण फिरवून धावणार आहे. कुठं काय आहे कुठं काय आहे. ही आहे मित्रांनो काशीचा नजारा. इकडून असं दिसतं. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल हा बोटीतला नजारा काय असं सगळं एक चक्कर मार.
हे सगळं घाट आहेत. आता सिलेक्शन आहे आलं का. बरंच घाट आहेत, प्रत्येक घाटाला नाव आहे वेगळी म्हणजे ही एक एरिया ही एक घाट. हाँ उसके बगल में रेड व्हाइट वाला सीढ़ी देखिए, ये है 64 घाट। ऊपर में 64 योनी माता का मंदिर है। नौ काली नौ दुर्गा, साल में केवल 3 बार खुलता है, होली वाले दिन दोनों, रात्रि वाले दिन। हाँ और रात्रि में 9 दिन खुला रहता है। सभी लोग हाथ जोड़ के नमस्कार प्रणाम कर लीजिए। और उसके बगल में देखिए दुष्मतिया घाट, श्री श्री सीताराम ओमकारनाथ जी का बनाया गया अनाथ आश्रम। यहाँ पे हरे राम हरे कृष्णा बोलने से खाना मिलता है, कपड़ा मिलता है, रहने को मकान मिलता है। ये 24 घंटा सभी लोग हाथ जोड़ के नमस्कार प्रणाम कर लीजिए। और उसके बगल में देखिए विजयनगर घाट, ये आंध्र प्रदेश के राजा देवराज कृष्ण का बनाया गया। म्हणजे इथं आतापर्यंत आम्हाला 50-60 घाट तिथून निघालो, तिथून इथपर्यंत हे एक एरियाचा घाट, हे एक जणाचा घाट, हे एक जणाचा घाट, हे एक जणाचा घाट, असे घाट आहेत. सांगतो तुम्हाला समजून. हो का, इथं जायला जातात लोक. बोल मड आणले मोक्ष मिळतो. इथं जायचे ठिकाण आहेत बरोबर. हरिश्चंद्र हा हरिश्चंद्र. दोन मध्ये आणले. तिथे एक, तिथे एक. देखिए जिसको जिसको गुप्त दान देना होगा ऐसा मुट्ठी बांध करके दीजिएगा, कोई किसी को नहीं दिखाएगा कि हम क्या दे रहे हैं। चला आता माघारी निघालो. म्हणजे काय नाही, मी तुम्हाला जी कडेल लावलं ना तीच नावत बसून आता सध्याला लावलंय. पडेल नेते वाटतं अजून थोडं. हिकडलं झालं सगळं फिरून. ओके चला. काय झालंय, त्यांनी आंघोळ करायला थांबवले सगळेजण. आता आंघोळ्या करणार. बरं ठीक आहे, मी बी करतो. देवाच्याच मनात होतं, माझ्या तर काय डोक्यातच नव्हतं. आता ही पडेल तिकडे बरोबर आहे घाण पाणी म्हणून लोक जण काय करतात, हे ह्या साईडला खास आंघोळ्या करण्यासाठी अशी येते ती. आणि काय जाणलं नाही, फक्त मी चहा प्यायला म्हणून आणतो आणि तसाच नावात बसून इकडे आलोय. आणि काय तुम्हाला सांगायचं, लय अवघड आहे. आंघोळ करतो, हाय असंच करतो. कपडे काय बनेल काढू, अंडरपॅन्ट वाळलेच किचट. हा काही जाणलं नाही, ठीक आहे. चला, मोबाईलने बी लय साथ दिली आहे. मोबाईल सहित डुबकी लगावतो. ओके, मोबाईल सहित आता काय कर. मोबाईलला मी शुद्ध करून टाकतो. आंघोळ घालतो एकदम फटमध्ये. हे गंगा मैया आणि काशीमध्ये आलोय मित्रांनो, एकदम मस्त वाटते. तुम्हाला सांगायचं, एकटं असं फिरा रे थोडं हिंडा रे, फिरा रे माहिती करत. कापड जास्त आहे तिथे खाली. ओके, जय गंगा मैया की. चला डुबकी लावतो, 5 डुबक्या. हा मोबाईल से. हर हर गंगे. हर हर गंगे. का होत गोराचा. झाले 5 आंघोळ्या मस्त मध्ये. झाली आंघोळ बिंघोळ. शेवटी देवाने आंघोळ बी काढावली. कसं काय डोक्यात नव्हतं म्हणजे म्हणलं, पण झाली. मस्त वाटलं, छान वाटलं, मस्त वाटलं. आंघोळ पण झाली ओके खट्ट मध्ये.
वाळस तर थांबायचं आणि निघायचं मस्त. तरी तसा दिसतोय त्याला गन पावडर करूच तर आंघोळ्या बिंगोळ्या करून रेडी. जबरदस्त. हा मगाशी मी जी शोधत होतो का नाही ती हित आहे गाडी. त्यांनी हित आणलं बरोबर. तुला पेटवली 1 2 3 4 5 6 पेटवली. बंद नाही. हा मनी मंदिर कडलंय काय काय नाही. वर बिराव जायचे 24 तास नाही पडी जायचे. तिथं 24 तास मडी जायचे. काशी 30 ठिकाण तिथं जास्त आहे. तिथं 1 2 3 4 5 6 खाली. आता 5-6 झाले. हा बॉडी जल रहा है. हा कॉरिडॉर काशी विश्वनाथ हित सॉरी हित द्यावं लागतात. हे कॉरिडॉर चला 100 रुपये संपलं. सगळ्यांची उतरायची बारी आली. मस्त. चला आणि लक्षात आलं का जी तुम्हाला मी असं फिरवून दावलं नाही बोटीतनं तेच इकडं घाट म्हणायचं. असं जवळजवळ इथं असतील 200 घाट. म्हणजे प्रत्येक आतापर्यंत थोर व्यक्ती राम म्हणा परशुराम म्हणा अहिल्यादेवी होळकर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं सुद्धा नावाचं इथं असं घाट येतं मित्रांनो. आणि प्रत्येकाचं मग ही घाटांना नावं दिली आहेत. इथं उदाहरणार्थ मीरघाट असेल कोण हे मीर असा विषय आहे ना. मग हाच मॅटर आहे. तर एकंदरीत हेच काशी आणि हाच विषय आणि ह्याच पाण्याचं महत्त्व आणि ह्याचंच महत्त्व. ओके आता तिरपुरा भेरवी घाट. आता डायरेक्ट रूमवर जाऊ कपडे बिपडे बदलू आणि काशी विश्वनाथचं दर्शन घेऊ. आता वाजल्या 12 वाजले. आणि घाट म्हणजे काय तर ते आंघोळी करण्याचं ठिकाण त्यांचं राहण्याचं ठिकाण. तिथं बाबा अशा ठिकाणी प्रत्येकाने कोण्या नाही कोण्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते पहिले देवाने नारद शंकर असं म्हणजे रामाचं घाट म्हणजे प्रत्येकाने काय ना काय महत्त्व त्या आंघोळी करण्याच्या ह्या ठिकाणाला दिल्यात गंगा नदीच्या कडेला. हा विषय थोडं पुढं आलो आता. तुम्हाला इथली एक गंमत सांगतो काश्मीरमधली. इथली एक गंमत अशी की आता 2 व्हीलर धावतो. 2 व्हीलरवाल्यांनी धंदा कसा मांडलाय. गाड्या घेऊन येते ते 2 व्हीलरवर असे होता ते हरणा वाजवतो. आता 50 रुपये घेतलं असतील त्यांनी खोडल्या चौकात सोडायला. कारण मी चौकशी केली तर विषय असा झाला मलाच म्हणतात कुठं जायचं. शिवालाय भाडे घेऊन मग 2 व्हीलर कारण मोठ्या गाड्याला परवानगी नाही. मी 2 व्हीलरवर धंदा मांडलाय.
तिथं आलो, त्याचा 3 फोन 1 तासात, त्याचा जीव चाललाय, खोली सोड कोलूप लावून मी बी पट्टे आलो घेऊन मरून बस बोंबलं. रूमवर आलो मित्रांनो. नेशनल हाईवे 19 पर आपका रास्ता एकाधिक मार्ग बंद को टालता है. म्हणजे पाउंडर आप सबसे अच्छे रास्ते पर हैं. You will arrive at 7:18 p.m. कुछ नहीं चलता अंदर, यही रखना पड़ेगा, काही बरं नाही पारियर बट काही चलत नाही असं. चल ठीक आहे, काय करतो मोबाईल इथंच ठेवतो आणि दर्शनाला जातो. तुम्हाला नाही का म्हणलं काशी बघायची तर ती नदीच्या कडेलाच, इकडे तिकडे काय करली बुई हाई सिटीत, पण ते माझा परत हेलपाटा होईल. लय गल्लीत आहे, लय बुईत आहे. वो लॉकर फ्री है, अंदर है, म्हणजे लेके जा सकते हैं, मंदिर तक तो जा सकते हैं ना. घेऊ काशी विश्वनाथचं दर्शन मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं ही इथं कालवा आहे पुढे गेलो. सकाळी ही लाईन खाली होती का नाही लय लांबपर्यंत, पूर्ण दुपारी मोकळी झाली. आता मंदिरात जायचा ही मार्ग आहे मित्रांनो. आणि हाय निघालोय मस्त मध्ये, फार गर्दी कमी झाली, नाही तर लाईन लागली होती. लाईन काय हाँ साड़ी बनारस साड़ी, हाँ या बना मिलती है. अरे कस्टमर अलग है, बनारस साड़ी. ही अशा गल्लीतनच जायचं, कुठून बी घुसला ना. नाही अंदर केलं. पूर्ण गली आज तर मोकळी झाली. ती बरोबर त्यांनी सांगितलं ती 1च्या पुढं जा म्हणला, ठीक आहे म्हणलं. तर ही लाईन लागली इथं दर्शनासाठी, असं नंबर. आणि कुठून बी घुसलं तरी अशीच बोल आहे, अशीच गल्ली आहे. काय तिथं ते खायला असतं 50 रुपयाला. बरं एक जण म्हणलं होतं मला, दोस्त माझं, खा. आणि दोस्तांतर्फेच राहिल्यात थोडं पैसे शिल्लक माझ्याकडं आहेत, खर्चून राहिल्यात 100-500 रुपये आहेत. खाऊ आपण ते. मंदिर कुठल्या साईडला आहे बघू. कुठे बी गेलं तरी हे मंदिर, जी काशीला आल्यात त्यांना प्रत्येकाला माहिती आहे, अशा बोईतनेच घुसावं लागतं. असं आहे इथं सगळं मंदिर. मंदिर जाने सुबह बहुत भीड़ थी यहाँ. हाँ, ये बहुत भीड़ थी यहाँ पे. अब खाली हो गए हैं? आप खाली हो गए. मंदिर कहाँ जाते हैं? मंदिर का गेट इधर है. यहाँ से पास ये क्या है, माला फूल प्रसाद लीजिए, आपको कोई पैसा नहीं लेंगे, डायरेक्ट भिजवा देंगे. अरे नहीं, ऐसा नहीं करेंगे हम ऐसे नहीं जाएंगे. खाली ही असंच घुसावं लागतं. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे किती जागा थोडी ठेवली तुम्ही. ह्यातनंच लाईन होतं, ह्यातनंच सगळं. सकाळी म्हणजे घाम गळत होता, घाम. सगळे म्हणते ती मोबाईल हिथंच ठेव, मोबाईल हिथंच ठेव, मोबाईल नाही चालेल, पण पुढे ठेवू ना थोडं. हो लईच गर्दी कमी झाली यायला. त्यांनी सांगितलं होतं तसं झालं काय. अरे असं सामने मंदिर आहे. कळसाचं दर्शन घ्या. हो का, घ्या कळसाचं दर्शन घ्या. जय हर हर महादेव. चला लॉकर आहे तिथं. काय करतो अंदाज काढतो आधी, कसं आहे, काय सिस्टम आहे, काय बनवतो, मग हे करू. ओके, लॉकरमधनं हे केलं. असं दर्शन भारी झालं मित्रांनो. काय तुम्हाला एकदम असं मस्त मध्ये दर्शन झालं, एकदम खटाखट टकाटक मध्ये काशी विश्वनाथ. आणि एकदम कमी थांबलो 1 वाजेपर्यंत. बरोबर म्हणला होता उन्हाचं थांबतो. आता 2 वाजून गेले असतील मला वाटतं. दर्शन नादच खरं. तुम्हाला अजून एकदा कळसाचं दर्शन घडवतो. नाही इथनं नाही घडत. थांबा, कळसाचं दर्शन घेतून होत आहे. झेंडा लावला का ती सोन्याचं, तिथं कळसाचं दर्शन. ओके चला निघू आता. मस्त मध्ये झालं
खाली. आता आत काय विषय नाही, सगळ्याला माहिती आहे. काय तर ती बरंच काय विषय तर त्याच्यावर काय बोलाय नको. हं? चला जे आलं ते त्यांना माहिती आहे गल्ली बोळीतनं सगळा विषय. आणि आता गर्दी व्हायला लागली. पहिला मी कुठून आलतो पण ते लय मोठा त्रास मै शिकडून आलतो का इकडून आलतो. गर्दी व्हायला लागली आता. इकडून मित्रांनो अशी बुलबुल आहे. इकडून आलतो का इकडून आलतो का इकडून आलतो म्हणजे काय लक्षातच येईना. पण कुठून मी निघलो तरी बाहेर निघल. बघूया इकडून जाऊ. बहुतेक इकडून आलतो असं वाटतं. अर्धा पाऊण तास हिंडत होतो. काय कळणार पहिल्यांदा तरी कुठून आलतो कुठून बसलो काय कुठं सामान ठेवलं होतं. मामा आम्ही होतो बरेच जण होते. नाही इकडून नाही आलो मी. कुठून मी जरी निघलो तरी बाहेरच निघतो. काही टेन्शन नाही. ठीक आहे असं येताना तिकडून आलो. पण बाहेर निघल्यावर रस्ता मी देण्यात ठेवलाय बरोबर की त्या रस्त्याने खाली गेले की आपली गाडी आहे. आणि मी एअरवाईज निघतोय तिथून. कारण इथं मी 5-6 तास धरलं. 4-5 तास म्हणलं जाईन आता का तर नाही इथून चालतो. 4-5 तास जरी गेलं आणि इथून चालतो तरी टेन्शन नाही. निवांत होऊन द्यायचं दर्शन असं करीत होतं. पण दर्शनच घेऊन जायचं. पण लई धक्क्यावर झालं. तुम्ही ह्या गल्लीतल्या बोलावून अंदाज घ्या. म्हणजे हे बऱ्याच जणांना अंदाज आला असेल की दर्शन घेतलं असेल. कारण झालं आता बाहेर निघलोय. आपल्याला इथूनच आत गाडी आणायला जायचंय. आणि मॅटर असं झालाय बरेच जण म्हणले हे खा बाहेर आल्या पानी मिल नहीं रहा, लस्सी की बात कर रही रबड़ी डाल के. अरे मैं पैसा नहीं हराम का दे रहा हूँ. अरे क्या हो गया जान लई शिवाय दिल्या गरज. क्या बोलते हैं उसको खाने का कापसागत खायचं म्हणजे हे का ते काय माहित नाही. बोलिए. क्या बोलते हैं इसको. हे खाल्लंय अर्ध झालं काहीतरी असं असतं. हे जेव्हा काहीतरी खावं लागेल ना. बरं लागतं 20 रुपये. मित्रांनो गबाळ गुंडाळलं आणि नाश्ता बिस्टा झाला सगळा ओकेमध्ये. आणि ह्याच्यापेक्षा काशीमध्ये वाराणसी म्हणतात. तिथं काही जण ह्याला काशी वाराणसी परत अजून कुठलं तरी नाव कमेंट करून सांगा. ह्याच्यापेक्षा काय आपण जास्त जाऊ शकत नाही. कारण लई थांबायचं म्हणलं तर लई खर्चाचं काम आहे. आता गुंडाळलंय आणि निघालोय. इकडे एक बाह्या हे असे लॉजिंग असते. चलो भैया मिलेंगे फिर असं ते ओळख झाली. हे अशा उंच बिल्डिंगा एका गुंट्यातच ह्यांनी असं भलतंच मधलं चढवलेलं असतं. इथं अशा बोई गल्लीतनी त्यांचं टार्गेटच रोज 10,000 रुपये छापायचं म्हणजे छापायचं असं. इथं थांबलो होतं. चलो बाई लोकांनी स्प्राईट ब्लाईट पिला एकदम खटाखट टाकाटक मध्ये नाक करायचं नाही. होय चलो निकल दे. अब मिलते हैं. भाई ने बहुत बड़ा सर्विस दिया. अच्छा दिया यार. अच्छा लगा यार. चलो भाई के दोस्त आ गए. ये भाई का लॉज है ऐसा. अभी 3 बजे हम निकले. ओके गबाळ बिबाळ गुंडाळ के आणि दर्शन इतना अच्छा हुआ की बोलोच मत. हाँ नाद करायचं नाही मित्रांनो. ओके काही दृश्य दाखवतो. आणि धंदा खोलला हे चांगला. हे चौकात त्या चौकात मोठ्या गाड्या येऊन देत नाहीत ना. मग 2 व्हीलरवर नदीच्या आड्याला आता बिहारच्या दिशेने निघालो. या इकडे बी चांगलं बनारस आहे. इकडे कलर
घरांना ते काय म्हणतात कलर प्लास्टर नसतंय बऱ्याच वेळ. पेट्रोल टाकलं मित्रांनो. ह्या क्या रेट आहे भैया? 101 102 100 रुपयाचंच मिळतंय, जास्त काही मिळत नाही. थोडं थोडं करून ओके. चला आता इथून ऊन झालंय 4 वाजल्यात 9 वाजले पोचलो. या ठिकाणी एक मंदिर होतं रोडलाच, जाऊतो तुम्हाला मंदिर. गाडी इथं पार्किंग केली पाठीमागं मस्त मध्ये. नाश्ता केला, बॅग आणि ती वर ठेवून आलो. या त्या साईडला तिकडं राहायची वगैरे सुविधा आहे. आणि ही इथलं मंदिर आहे, तिथलं जाऊतो. चला. एक कौन से माता का मंदिर है? तारा चंदी ताराचंदी मित्रांनो मंदिर आहे. आणि आज तिथं थांबलोय मस्त मध्ये. जेवण बिवण झालं आणि वरती झोपलो. तिथलं बी धावतो तुम्हाला एकदम मस्त मध्ये. ही मंदिर तिथं झोपायचं आहे का? इथं लाईन आणि फेन पण 9ला बघतं सगळं संपलं. लय मोठं या लांबनंच दिसलं म्हणून म्हटलं इथं झोपायचा खेळ होऊ शकतोय म्हणून इथं थांबलोय. ठीक आहे. इथं हवेशीर एकदम असं मस्त मध्ये. त्या साईडला 2 जण झोपल्यात, तिकडं मच्छरदान लावली, असं फॅन आहे. अयो आणि काय झालं मित्रांनो, आता वाराणसीच्या पुढे 150 किलोमीटर आले. वैद्यनाथ राहिले फक्त 250. सकाळ होईल नाही किती 300 बरोचं अंतर होतं मला वाटतं, काय सांगता यायचं नाही. पण आणि काशी विश्वनाथचं चांगलं दर्शन झालं. कसा वाटला विलॉग काय माहिती नाही. आणि लक्षात घ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपलं 7 ज्योतिर्लिंग पूर्ण झालं. किती? 7. आज 7 पूर्ण झालं. आज किती तारीख आहे? तारीख सुद्धा विसरून मग ते 10 तारीख आहे जायचं ना आज. नाही 11 11 12 अयो 12 11 वार सुद्धा इसरून गेले. जाऊ दे आता कुणवर असेल तर. आजचा व्हिडिओ उद्या येतोय फक्त हे लक्षात घ्या. एखाद दिवस लेट हुकला की मग एखादा हुकावतो तसाच. मग असू दे. आणि मस्त वाटलं. गरम होते आता तिकडं, थंडीचा भाग होता. इकडं 7 पूर्ण झाले, अजून राहिलेत म्हणायचं 5. उद्या 1 होईल लगी. 5 7 आणि 8 लगी 9. 2-3 दिवसात 9. खाली रामेश्वर 10. मधलीच महाराष्ट्रातलं 1 राहिले आणि मध्य प्रदेशमधली 1 राहिले. करू. चला गुड नाईट, शुभरात्री. भेटूया उद्या त्याला. ओके.